राज्यामध्ये आता सगळ्यांनाच वेध लागले ते महापालिका निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाचे आणि परवाच्या मतमोजणीचे। मात्र त्याआधीच मुंबईत वातावरण तापलं। मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनसोबत पाडू हे मशीन वापरण्याचा निर्णय घेतला। पाडू अर्थात प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट। मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी 140 पाडू मशीन्सची उपलब्धता करून देण्यात आली आणि याच निर्णयावरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तीव्र आक्षेप घेतला। निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेत ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली गेली नाही असा सवाल त्यांनी विचारला। हे कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं? यातलं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे। ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्याला सांगता की क्लिअर आहे, बरोबर की दाखवता की नाही, हे आतापर्यंतची प्रथा आहे। हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं। याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे। आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं। असं ही कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहे? ही गोष्ट विधानसभेला का नाही, ही गोष्ट लोकसभेला का नाही आली? या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा? ईव्हीएम पण जुनी आहेत आणि हे जे काय नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतोय, इमर्जन्सी वापरलं। जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये, तुम्हालाही माहिती नाहीये, लोकांनाही माहिती नाहीये हे काय आहेत ती मशीन्स। दरम्यान राज ठाकरेंनी प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट मशीनवर सवाल उपस्थित केल्यावर बीएमसीने मग घाईघाईत स्पष्टीकरण जारी केलं। मुंबईत सरसकट कुठेही पाडू मशीन वापरलं जाणार नाही, अपवादात्मक स्थितीतच ते वापरलं जाईल असं स्पष्टीकरण बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेलं आहे। डिस्प्ले उसका अगर नहीं हो सकता है तो ये एक इंस्ट्रूमेंट है, ये भी कंट्रोल यूनिट ही है एक्चुअली, सेम टू सेम रिप्लिका है। ये बैकअप रहेगा, इसको इट इज बीइंग कॉल्ड एज अ पाडू। इसकी ज़रूरत शायद ही कहीं पड़ेगी। उन्होंने 140 यूनिट हमारे लिए भेजे हुए हैं, तो ये यूनिट आरओ के पास रहेगा, जैसे बाकी ईवीएम रहते उस तरह से ही रहेगा। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्षेप घेतलेले पाडू मशीन नेमकं काय आहे बघूया। पाडू म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कडे याची निर्मिती करण्यात आली आहे। कंट्रोल युनिटचा डिस्प्ले काही कारणास्तव काम करू न शकल्यास पाडूचा पर्यायी उपकरण म्हणून वापर करण्यात येईल। आपत्कालीन परिस्थितीत बॅकअप म्हणूनच पाडू वापरला जाईल। मतमोजणीची पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्याचा प्रयत्न म्हणून या मशीनकडे पाहिलं जात आहे, तसं दावा केला जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।